बाप्पा जैसे कायची शूटिंग घेऊन घ्या ती सोबत. गणेश मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. वगैरे बाहेर लोकांना रोटरी दवाखाना त्याच्या बाजूला आहे ना. आणि इकडून भोपाळच्या स्टेट बँक जिल्हा मध्यवर्ती स्टेट बँकेच्या समोर पूर्ण मातीचे आहे. पूर्ण नैसर्गिक किती वर्षापासून आहे जवळपास पण आहे त्याच्यावर उपकरणात. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. फाउंडेशन आहे गणपति बाप्पा मोरया. अध्यक्ष चिरंतन फाउंडेशन अकोट जिल्हा अकोला यांच्यातर्फे हे शाडूच्या मूर्तीचा उपक्रम राबविला जातो पर्यावरण जनजागृतीसाठी. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. जलसंवर्धन, वृक्षारोपण, प्रदूषण विरहित गणेश मूर्ती विसर्जन व जनजागृती ही निरंतर कार्य यांचं सुरू आहे. सुरुवातीपासून विविध व श्रद्धाळू अकोटकरांनी या अभिनव संकल्पनेला कुठलाही संशय मनात न ठेवता भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या धाडसाने कायम असं ते सांगण्याची मला कौतुक वाटत आहे. कारण परंपरेनं चालत आलेल्या गणेश मूर्ती व विसर्जन यांच्याशी सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या भावना निगडीत आहेत. म्हणून वाहत्या पाण्याचा अट्टहास सोडून अशा बंदिस्त हौदा मूर्ती विसर्जन नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. खालावल्याबद्दल भावना मी सतत वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर सातत्याने मांडत आलेले आहोत व जागतिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषणाच्या जनजागृती सतत सुरू असते. या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे जनसामान्य या परिवर्तनाचा स्वीकार करत गणपति बाप्पा मोरया. आणि विश्वास पण महत्वाचा नसते. इथे आल्यानंतर कुठल्याही
अनादर, विडंबना, फसवणूक होणार नाही ते सगळ्यांना खात्री असते. मी निर्माण केलेल्या हिरवाई, त्यामुळे वातावरणात आलेला रमणीयपणा आणि त्या पार्श्वभूमीवर अगदी निवांत वातावरणात विसर्जन हे सगळं खूप महत्वाचं असते. नंतर प्रत्येकाचा रोपट देऊन सत्कार करत आले. खूप मोठ्याली झाडं केली. सर्वांनी त्या रोपट्याची आणि फक्त धार्मिक कारणामुळे प्रदूषण होत नाही, तर शहरातील सांडपाणी वाटप प्युरिफायर मधून होणारा पाण्याचा निचरा, औद्योगिक रासायनिक पाणी, शहरातील सांडपाणी, त्यावर कुठलाही प्रक्रिया न करता नाले नदी सोडले जाते. त्यामुळे भीषण धोकादायक पातळी पाणी प्रदूषणाला गाठलेली आहे. बघितलेल्या नद्या नाले पाणी पीत लोक आंघोळ करत थोडा वेळ जरी पाण्यात उभे राहिले तरी बारीक मासे पायाभोवती जमा होत असत. पण आता पाणी पिलं तर नदी नाल्यात पाय डुबवायची भीती वाटली. इतकं विषारी पाणी झालेलं आहे. जलाशयाचं तर तरी या सगळ्यांच्या विवेकबुद्धीनं विचार करून प्रशासनाला प्रश्न विचारून की आमचा हा समृद्ध वारसा समृद्ध करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? कारण उद्योगाचं गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. उद्योगाचं सांडपाणी, शहरातील सांडपाणी, त्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वैयक्तिक पातळीवरही पाणी जपून वापरणं, ताज्या शिळ्या पाण्याच्या अंधश्रद्धा मेंदूतून काढून टाकणं, ओव्हरफ्लो होऊ न देणं, छतावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं, सांडपाण्यावर शक्य असेल तिथे परसबाग करणं, केळी अळूसारखी पनीर शुद्ध करणारी रोपं रुजवणं, घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून जैविक कचऱ्याचे खत बनवून ते झाडाकरता वापरणं, देवपूजेतील निर्माल्य नदीत न फेकता घरीच त्याचं खत बनवून झाडाकरता वापरावं. उरलेला प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं, घरात उपयोगी पडतील तितक्याच वस्तू आणणं, घर बांधताना भरपूर प्रकाश ठेवता राहील अशी रचना करणं, पक्ष्यांकरता झाडं लावणं, पिण्याकरता पाणी उपलब्ध करून देणं, इतर स्थानिक जातीचे झाडं लावणं, जगवणं, विजेचा कमीत कमी वापर करणं, करून घेणं, वैयक्तिक अन्यथा व निवड गटार आलेले जलाशय तुमच्या वाट्याला येतील. कारण भूपृष्ठावरील पाणी हा शुद्ध आहे हा तुमचा गैरसमज आहे. कारण विहिरीवरही तितकंच प्रदूषण करून ठेवलेलं आहे. तुम्ही तिकडची सगळी घाण पावसाच्या पाण्यातून झिरपून जमिनीतील खोलवर पाण्यात मिसळते व जमिनीतील पाणी प्रदूषण करते. त्यामुळे प्रत्येक असाध्य आजारांचा सामना करताना आपण बघतो. तरी सर्वांना विनम्र आव्हान की मी माझ्या या प्रदूषणात रूपी संकटाचा सामना करत आहे व भविष्यात त्याची हे सुरू राहील शेवटच्या श्वासापर्यंत. तरी तुम्ही तुमच्या लेकर बाळांच्या हक्काकरता या पाणी हवा जमिनीच्या प्रदूषणाकरता आवाज उठवा. शासन प्रशासनाला स्वच्छ पर्यावरण
जो की तुमचा हक्क अधिकार आहे नमो नमः प्रश्न विचारावे व त्या दिशेने अंमलबजावणी करत बाध्य करावं ही काळाची विनंती आहे. कृपया वाचताना काही त्रुटी राहिल्यास तपशब्द निघाल्यास क्षमा करावी. हे सदैव श्री मीरा ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा फ्रेंडली आहे. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया.